कीर्तनासारख्या बहुमुखी कलाप्रकारातून टाळ मृदुंगाच्या साथीनं रंगदेवतेला नमन करण्याची ही प्राचीन परंपरा जरी नामदेवांनी अनुसरली तरी अनिष्ठ परंपरांविरुद्ध बंड करून आत्मविवेकानं जगण्याचा मंत्रसुद्धा त्यांनी आपल्या आयुष्यातून घालून दिला. या आत्मविवेकाच्या मंत्रातून नामदेवांनी एका सुदृढ समाजाचं स्वप्न बघितलं होतं. तुमच्या आमच्यासारखं आयुष्य असणाऱ्या नामदेवांच्या लोकोत्तर पुरुषापर्यंत झालेल्या परिवर्तनाची कथाच आज आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. सगुणापासून निर्गुणापर्यंत झालेला हा त्यांचा भक्तिप्रवास तुमच्या आमच्यात आत्मविवेकाचा दीप लावणारा होईल याची आम्हाला खात्री आहे. 2-2.5 तासांच्या या प्रवासामध्ये आपण नामदेवांना त्यांच्याच अभंगांमधून समजून घेणार आहोत. शिवाय नामदेवांचं व्यक्तिमत्व उभं करताना त्यांच्याबरोबर असलेल्या इतर संत मंडळींच्या अभंगांचाही ओघानं वापर होईल. समाज जागृतीसाठी नामदेवांनी साहित्य, संगीत यासारखी माध्यमं वापरली. 80 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांच्यातील वैचारिक स्थित्यंतरं, त्यांनी केलेलं काम आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे अधिकाधिक अनुभवण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमातून करणार आहोत. त्यासाठी गायन, निरूपण, काव्यवाचन आणि चित्र अशा विविध माध्यमांचा वापर करणार आहोत. उद्या कार्तिकी शुद्ध एकादशी. आषाढी कार्तिकीला पंढरपुरात जमणाऱ्या वारकऱ्यांसाठी पांडुरंग दर्शनाचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशी हा संत नामदेवांचा देखील जन्मदिवस. दोघांच्या एकरूपत्वाचं दर्शन या निमित्तानं आज आपण सर्वजण या कार्यक्रमातून अनुभवूया.